नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या 5 पैकी 4 जणांना तालुका पोलिसांनी 2 गावठी कट्टे व 11 जिवंत काडतुसासह केले जेरबंद। श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे मोफत आरोग्य तपासणी तसेच मार्गदर्शन शिबिर संपन्न। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त बहुभाषिक कवी संमेलनाचे आयोजन। आणि भिलेश खेडकर यांनी स्वतः गाडीत कचरा भरून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर टाकत मनपाच्या ढिसाळ कारभाराचा केला निषेध। आता बातमीपत्र विस्ताराने। दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या 5 पैकी 4 जणांना शिरपूर तालुका पोलिसांनी सुळे फाटा येथून कार व 2 गावठी कट्टे व 11 जिवंत काडतूससह जेरबंद केले आहे। शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुळेफाटा येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या 5 पैकी 4 जणांना तालुका पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 2 गावठी कट्टे व 11 जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना दरोड्याच्या उद्देशाने संशयित आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले। शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी रात्री 11:30 वाजता पोलिसांनी सुळेफाटा येथे सापळा रचत 4 चाकी टियागो कार MH14 W8409 मधून 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले, तर दुचाकीवरील एक संशयित अंधाराचा फायदा घेऊन दैवतच्या दिशेने पसार झाला। प्रेम उर्फ सनी अनिरुद्ध चोपडे वय 27 राहणार जाधवनगर डीमार्ट जवळ रावेत पुणे। कृष्णा सुभाष सौराते वय 20 राहणार बिरदवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे। अंकुर रमेश कारले वय 25 राहणार चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे। अनिकेत सुरेश वाळुंज वय 26 राहणार चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आले असून एक संशयित पसार झाला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयितांच्या जडतीत 2 गावठी पिस्तोले, 11 जिवंत काडतुसे तसेच 4 चाकी कार मिळून 3,61,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। परमपूज्य श्री सिद्धी सुधाजी यांच्या 62व्या जन्मदिनानिमित्त शहरातील ओसवाल पंचायत भवन येथे मोफत आरोग्य तपासणी तसेच मार्गदर्शन शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते। श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ धुळेतर्फे परमपूज्य श्री सिद्धी सुधाजी मसा यांच्या 62व्या जन्मदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी तसेच मार्गदर्शन शिबिराचे गल्ली नंबर 2 येथील ओसवाल पंचायत भवन येथे रविवारी आयोजन करण्यात आले होते। शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून विविध रोगांच्या तपासण्या करण्यात आल्या। त्याचप्रमाणे रुग्णांच्या रक्त तपासणी, ECG, मधुमेह तपासणी मोफत करण्यात आल्या। डॉक्टर सुशील नवसारे, डॉक्टर हर्षद सुराणा, डॉक्टर अनुराग पाटील, डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर रोहन गायकवाड आदींनी रुग्णांच्या तपासण्या केल्या। या प्रसंगी विजय दुग्गड, गणेश बोराम, महावीर सिंघवी, राकेश शिरसाट, महेंद्र एरडावकर, किशोर भंडारी, अंकित भंडारी, मारुती दुग्गड, संदेश बापना, उत्कर्ष सिंघवी, अमोल ओसवाल, पुष्पक ओसवाल, मूळचंद सिंघवी, किरण सिंघवी, भूमी सिंघवी आदी उपस्थित होते। आमच्यासाठी खूप सोन्याचा दिवस आहे की आमचे जे गुरुजी आहे परमपूज्य सिद्धी सुधाजी महाराज यांचा आज जन्मदिवस आहे, 62वा जन्मदिवस आहे। आणि या जन्मदिवसाच्या निमित्त आम्ही धार्मिकता आणखी वाढव याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। आणि आता मोठे पूज्य माणसं तुम्हाला सांगतील पुढचं काय की तुम्ही माझा वाढदिवस मानवला। माझा वाढदिवस मानवतेच्या कल्याणासाठी, जीवांच्या रक्षणासाठी आणि जनहितासाठी हो, हीच माझी सदिच्छा तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहील। जेवढं तुम्ही होईल तेवढी जीवदया करा, मानव सेवा करा आणि सगळ्याप्रती प्रेम व भाव ठेवा। हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मोठी भेट आहे। ही तुमच्यासाठी तुम्हाला विनंती करते की सदिच्छा। आणि याच्या आज जन्मदिवसाच्या निमित्त आम्ही पूर्ण ओपन मेडिकल कॅम्प आयोजन केलेलं आहे, कारण जास्तीत जास्त लोकांना याचा गरिबांसाठी भोजन आहे, अन्नदानम आहे आणि मेडिकल कॅम्पद्वारा मोफत औषध वगैरे तपासणी ठेवलेली आहे। हे सर्व उपक्रम आजच्या वाढदिवसाच्या निमित्त इथं आयोजन केले माझ्या समाज बांधवांना आणि माझ्या नागरिकांना, समस्त देशवासियांना एवढंच सांगू इच्छिते की मानवाचं जीवन जन्म आणि मरण याच्यामध्ये हा खेळ, जन्म मरणाची खेळी आहे, याच्यात चालत असतं। तर प्रत्येक माणसाने आपलं जीवन परहितासाठी, जनकल्याणासाठी
पाहिलं पाहिजे. जनकल्याण, परहित आणि जीवदया, विश्वशांती ही सगळ्यांची होत राहो. ही सगळ्यांना हे ठेवायचं आहे, एकीकरण ठेवायचं आहे. ही सगळ्यांना मी सगळ्यांना विनंती करते आहे आणि विनंती करून एक आवाहन करते आहे की सगळे एक आहात, मानव एक आहात आणि मानवतेमध्ये कोणतीही चूक राहिली नाही पाहिजे. मानवतेच्या गुणाला घेऊन आपण पुढे विकास केला पाहिजे आणि आपण करावा आणि हे मी करेन. अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच माथाडी कामगारांचे जनक स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बहुभाषिक कवी संमेलनाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माथाडी कामगारांचे जनक स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बहुभाषिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवाळी सणानिमित्त गरीब गरजू भगिनींना साड्या वाटपाचा कार्यक्रमही संपन्न झाला. प्रथम अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बहुभाषिक कवी संमेलन पार पडले. यात अनेक कवींनी सहभाग नोंदवला. यावेळी दिवाळी सणानिमित्त गरीब गरजू भगिनींना मान्यवरांच्या हस्ते साड्या वाटपाचाही कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी अध्यक्ष जगन ताकटे, माजी महापौर प्रदीप करपे, मायादेवी परदेशी, शुभांगी पाटील, वंदना सातपुते, अतुल सोनवणे, राजेंद्र इंगळे, महादेव परदेशी, नयनेश साळुंखे यांच्यासह समाज बांधव तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माथाडी कामगारांचे जनक कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज भव्य दिव्य बहुभाषिक कवी संमेलन आयोजित केलं होतं. या कवी संमेलनामध्ये ज्या ज्या कवींनी सहभाग नोंदला त्यांना आम्ही ट्रॉफी, शाल, श्रीफळ आणि मान सन्मान दिला आहे. तसेच दिवाळीच्या सणानिमित्त आम्ही गोरगरीब महिलांना, जे कामगार महिला आहेत त्या महिलांना, ज्यांच्या भगिनी म्हणून त्यांना आम्ही साडी वाटपचा कार्यक्रम केला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ज्यांनी आम्हाला योगदान दिलं, ज्यांनी आम्हाला श्रमदान दिलं, त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धुळे शहरातील कचरा उचलणाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून सामाजिक कार्यकर्ते बिलेश खेडकर यांनी साईबाबा मंदिराजवळ पडलेला कचरा स्वतः गाडीत भरून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकत मनपाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला आहे. धुळे शहरातील कचरा उचलणाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून मोगला येथील सामाजिक कार्यकर्ते बिलेश खेडकर यांनी साईबाबा मंदिराजवळ पडलेला कचरा स्वतः गाडीत भरून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर टाकत मनपाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त केला. मोगलाई परिसरात गेल्या 7-8 दिवसांपासून घंटागाडी येत नव्हती. याबाबत मनपा प्रशासनाला कळवल्यानंतर घंटागाडी आली आणि घराघरातून कचरा गोळा केला. मात्र साईबाबा मंदिराजवळ पडलेला कचरा उचलण्यास सांगितले असता कचऱ्यात माती असल्याचे म्हणत कचरा उचलण्यास घंटागाडीवाल्यांनी नकार दिला. वास्तविक कचऱ्यात कोणती माती नव्हती तरी देखील मनमानीपणे कचरा उचलण्यास नकार देण्यात आला. तर अशा प्रकारे मंदिराजवळच कचरा राहू देणार असतील तर मग आम्हीच तो कचरा उचलू आणि मनपा समोर टाकू, असा इशारा ते बिलेश खेडकर यांनी सदरचा कचरा स्वतः गाडीत भरून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकत निषेध व्यक्त केला. माझं नाव बिलेश खेडकर, प्रभाग क्रमांक 10. इथे साईबाबा मंदिराजवळ ही घाण गेल्या 7 दिवसापासून पडलेली होती व त्या ठिकाणी घंटागाडी नियमित येत नाही. मी 2 दिवसांनी घंटागाडीला फोन करत होतो. काल आली, 5 दिवसानंतर काल घंटागाडी आली, चालली गेली. नंतर आज सकाळपासून माझे कामं धंदे बुडून मी त्या घंटागाडीवाल्याला फोन करत होतो की गाडी येत नाही आहे, का हा कचरा उचलणं खूप गरजेचं होतं. तर त्याने म्हणे आज गाडी येणार नाही, खराब आहे, उद्या येईल. तर ठीक आहे, उद्या येईल, पण जर म्हणता अर्ध्या तासात गाडी आली नाही तर मी कचरा घेऊन येईल. मग ते 1-1.5 तासानंतर आत्ता आल्यानंतर त्यांनी कचरा पाहिला. त्यांना जे आजूबाजूचे घरं होते त्यांच्याकडनं कचरा त्यांना कलेक्ट करून दिला, परंतु त्यांना हा कचरा मी उचलायला लावला. त्यांना म्हणतं हा कचरा उचलून गाडीमध्ये टाका. ते म्हणे आम्ही टाकणार नाही. म्हणतं मी टाकतो. नाही म्हणे याच्यामध्ये माती आहे, या कचऱ्यामध्ये एवढीशीही माती नाही, आपण पाहू शकता. घंटा गाडीवाल्याने सपशेल नकार दिला हा कचरा भरायला, म्हणून मी स्वतः माझ्या गाडीमध्ये स्वतः भरून हा कचरा या ठिकाणी आणलेला आहे. आणि याच्यापुढं महापालिकेचे कर्मचारी तसेच कचरा ठेकेदार याच पद्धतीने मनमानी कारभार करत असतील तर आम्ही आमच्या परिसरातील कचरा रोज याच पद्धतीने गोळा करून आणू व या ठिकाणी टाका, जो आम्हाला घंटा गाडीची गरज नाही. एक मिनिट, तुम्ही एक भाजपचे पद अधिकारी याच्याशी काही घेणं नाही. भाजपचा आणि या आंदोलनाचा काही संबंध नाही. भाजपचं काम करते, ते पक्षी लेवलला चांगलं काम करते. हा विषय सध्या प्रशासकाचाच आहे आणि महानगरपालिकेचा ठेकेदारचा. कृपया भाजपाला आणू नये. पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या 5 पैकी 4 जणांना तालुका पोलिसांनी 2 गावठी कट्टे व 11 जिवंत काडतुसासह केले जेरबंद.
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे मोफत आरोग्य तपासणी तसेच मार्गदर्शन शिबिर संपन्न. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त बहुभाषिक कवी संमेलनाचे आयोजन. आणि भिलेश खेडकर यांनी स्वतः गाडीत कचरा भरून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर टाकत मनपाच्या ढिसाळ कारभाराचा केला निषेध. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.